परिसरातील शिक्षक कॉलनीत सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या घरात धाडसी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे याच घरात 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। शिक्षक कॉलनीत राहणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक भाईदास देसले हे मुलीच्या शैक्षणिक कामानिमित्त पुण्याला गेले होते। घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। त्यानंतर कपाटातील सुमारे 6.5 तोळे सोन्याचे दागिने आणि 60,000 रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरून नेला। चोरीची घटना समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे 2 वर्षापूर्वीही याच घरात चोरी झाली होती, मात्र त्या चोरीचा अद्याप तपास लागलेला नसल्याचा दावा घरमालक भाईदास देसले यांनी केला आहे। त्यामुळे एकाच घरात दुसऱ्यांदा चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत। जुन्या आणि नव्या चोरीचा तातडीने तपास करून चोरट्यांना जेरबंद करावे आणि चोरीस केलेला ऐवज परत मिळवून द्यावा अशी मागणी देसले यांनी केली आहे। दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पोलीस तपास करत असून चोरट्यांपर्यंत पोलीस कधी पोहोचतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। सर, मी श्री भाईदास देसले, शिक्षक कॉलनीत राहतो, देवपूर धुळे। मी 2023ला पण माझ्या घरामध्ये बाहेर कामानिमित्त गेले असताना रात्री चोरांनी चोरी केली होती। त्यावेळेस पण पोलीस स्टेशनला मी तक्रार दाखल केलेली होती, परंतु त्याचाही काही कुठला निर्णय आजपर्यंत लागलेला नाही। आत्ताही 7 तारखेला मी मुलीच्या शैक्षणिक कामासाठी पुण्याला गेला असताना रात्री चोरट्यांनी माझ्या घरात दरवाजे तोडून काही ऐवज व रोख रक्कम माझ्या घरातून चोरून घेऊन गेलेली आहे। मी 8 तारखेला पुण्याहून परत आलो, पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे। त्यांनी येऊन माझ्या घरात तपासणी केलेली आहे। तर पोलिसांनी मागचा आणि आत्ताचा थोडा विचार करून माझ्या घरावर परत जर अशा चोऱ्या दरोडे होत असतील तर उद्या मला पण आता भीती वाटायला लागली की आपण एकटे दुकटे घरात कसं राहावं। चोरी जरी हा असेल पण मग समजा घरात माणूस असला तर त्याच्यावर हल्ला पण होऊ शकतो। तर या दृष्टीने आणि परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण व्हायला लागलं। तर कुठल्याही चोराचा शोध लागत नाही, का लागत नाही, मग याच्यामध्ये शंका पण निर्माण होते आणि नेमके मग पोलीस कुठपर्यंत तपास करतात। तर माझी एक हात जोडून विनंती की पोलिसांनी माझ्या तक्रारीची दखल घ्यावी आणि मला सुरक्षा या दृष्टीने व परिसराची सुरक्षा या दृष्टीने त्यांनी बंदोबस्त करावा ही नम्र विनंती।